महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. कोंडाईबारी घाटात मृत्यूचा सापळा, भरधाव ट्रकचा थरार, एकाचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर जखमी. कोंडाईबारी घाट येथे सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास एक भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. या दुर्घटनेने पुन्हा एकदा घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातकडे जाणारा ट्रॉला क्रमांक GJ12BW 9118 हा घाटात नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला दुरुस्तीसाठी उभा होता. त्याच ठिकाणी दुसरा ट्रक RJ06GD 8626 आणि नवापूरकडे जाणारा आयशर ट्रक MH04 EY 7324 देखील उभा होता. याच दरम्यान दहिवेलहून विसरवाडी ह्या दिशेने येणारा मक्याने भरलेला ट्रक MH18 BG 6869 भरधाव वेगात घाट उतरत होता. चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा ट्रक नियंत्रणाबाहेर गेला आणि उभ्या वाहनांना जोरदार धडक देत पुढे सरकला. या अनियंत्रित ट्रकने एकामागून एक वाहनांना धडक दिली. सामोडेहून चिंचपाडाकडे जाणाऱ्या 2 दुचाकीस्वारांनाही त्याने जोरदार धडक दिली. पुढे आणखी एका ट्रकला धडक देत हा अपघात आणखी भीषण झाला. या दुर्घटनेत राजस्थानमधील भिलवाडा येथील ट्रक चालक दिनेश दीपचंद लोहार हे नादुरुस्त ट्रॉला दुरुस्त करत असताना मदतीसाठी खाली उतरले होते. मात्र भरधाव ट्रकच्या धडकेत ते चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच जावेद महमूद शेख नवापूर, विष्णू छोटू माळी सामोडे आणि मयूर अनिल पवार सामोडे हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाने आपले वाहन मोरकरंजा येथील एका हॉटेलजवळ उभे करून घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक मदत केंद्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल देवीदास नागरे, पोलीस शिपाई पंकज सूर्यवंशी, मेघराज पानपाटील, भटू माळी तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 1033 रुग्णवाहिका सेवा आणि नाणेजधाम संस्थेच्या मोफत रुग्णवाहिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. काही काळ विस्कळीत झालेली वाहतूकही सुरळीत करण्यात आली. कोंडाईबारी घाटातील तीव्र उतार, धोकादायक वळणं आणि वारंवार होणारे अपघात यामुळे हा परिसर अपघात झोन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा येथे ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसभाई शेख, विसरवाडी. हा भाऊ, कुठला आहे तू? सामोडामध्ये. काय नाव आहे तुमचं? मयूर पवार. कुठे जात होते तुम्ही? चिंचपाडा. कसं काय झाला? चालत होते आम्ही, पुढं मागून गाडी आली, कट मारून. किती लोक होते तुम्ही? आम्ही 2. मोटरसायकलवर? हो.